काल्पनिक विनोदी फार्स विंचू चावला प्रेमाचा विंचू चावला प्रेमाचा नमस्कार मंडळी, मी आहे गावचा पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष. मी गावचा पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष झाल्यापासून गावचा खूप विकास केला. अहो, रस्ते म्हणू नका, पाकाडे म्हणू नका, घरकुल योजना, नल पाणी, असं भरपूर काही केलं आहे. हा झाला माझ्या कामाचा आराखडा. आता परिवाराबद्दल सांगतो. हो, गावामध्ये माझं छोटंसं घर आणि एकूणच एक पोरगी. पत्नी स्वर्गवासी झाली, पण मुलीचा सांभाळ कोणी केला असेल तर माझा डोक्यात चंद्या. पण चंद्या गेला कुठं? चंद्या, अरे चंद्या, कशाला बोलते कशाला? कुठे होत असे एवढा वेळ? आला आपली ऐश्वर्या पळाली, हा? तिच्या पाठीपाठ मल्लिका पण पळाली. आल्या दोघींना शोधता नाकीने वाले वाटले. अरे या नट्यांच्या पाठी मी फिरायला तू काय सन्मान करायच काय रे? बघा, या नाट्याच्या मागे फिरायला काय तुम्हाला हिरो वाटलो काय? मग आपल्या मशीन बद्दल बोलतोय. म्हणजे आपल्या म्हशीने नाट्यांची नावं दिली? त्याचं काय मला माहिती आहे? हा. म्हशीनं जर नाट्यांची नावं दिली, हा. 4 लिटर दूध जास्त देतात. काय म्हणतोस काय? आपल्याला बघा, हा. पहिल्या 4 लिटर द्यायच्या, नावा बदलली, आता 8 लिटर देतात. नावात पण असतं ना? नावात पण असतं, नावात पण असतं. पण हे कोणाला सांगू नकोस. परवा तुमच्या एका मित्राला सांगितलं, बघा, याच्या कुठलीही गोष्ट तोंडात राहत नाही. म्हशी नाव का ठेवला? काय? करीना. कधी ना? हा. अरे सुकलेली रे. हो, बिचारी दांडगी म्हैस. हा. 8 लिटर दूध द्यायची, 4 घटलं, 4च द्यायची. नावात पण असतं नावात ना? पण असतं, मग नावात पण असतं. पण चंद्या, मग काय म्हणताय? आपल्या ताईसाहेब आल्या नाही अजून? ताई साहेब, तुम्हाला सांगतो, ताई साहेबांना शेवटचा पेपर. हा. मित्र भेटले असणार, मैत्रिणी भेटले असणार, बरोबर. तशी त्याची यायची वेळ झाली. हो, बरोबर. आपण थोडे वाट बघूया. ठीक आहे, ठीक आहे. येतील जेवण्याचं. हाय बाबा, काय बघायला? अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. तमा आलीस तू? हो बाबा आले. कसा गेला पेपर? पेपर एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास म्हणजे दरवाजात आला असं ना, खिडकीने गेला असेल. अरे तसा नव्हे रे, फर्स्ट क्लास मध्ये साधा सोपा आणि सुटसुटी. फर्स्ट क्लास म्हणजे साधा सोपा सुटसुटी. हो. झालं, इंग्लिश येतं सगळं, हा. पण समजत नाही एवढंच काय तर. ठीक आहे असू दे. हा. पण चंद्या, काय चंद्या? मी काय म्हणतो माहिती आहे? काय म्हणतो? ताई साहेब जेवणाबद्दल बोलताय? नाही रे बाबा. अजूनपर्यंत मी ताई साहेब जेवणात हाल केले? नाही. अहो, रसावडा म्हणू नका, मेंदू वडा म्हणू नका, वडा सांबार म्हणू नका, वडापाव म्हणू नका, वासंती म्हणू नका. वासंती? अरे हा कोणता मेनू आहे? असे वासंती नाही काय, बारीक बारीक असते. अगं म्हणजे बासुंदी म्हणजे म्हणजे कसला? मग वासंती हा. जर बनवतं सगळं येतं, पण नावच लक्षात राहत होय नाही. ना? मग ठीक आहे असू दे. चंद्या, हा. मी जरा गावातून फेरफटका मारून येतो. गावात फेरफटका मारा पाहिजे. तुम्ही शेवटी पाठी पोरं अंगावर येतात कशाला? चॉकलेट मागायला. अरे ते सोड रे. हा, मग पण या पाटलाचं नाव काय माहिती आहे ना हो, तुला? मग पाठला धरा अरे विकास बनसोडे म्हणतात ना, समजलं? पहिला बंद सुटला उठला. चंद्या, विकास बंद सोडे. अरे तुला बक्कल लावायला शोधून सांगितलं. ठेवली तुझी बंद सोडे, बंद सुद्धा सुटलीच कधी पण. अरे पण तुला बक्कल लावायला सांगितलं ना. बक्कल म्हणजे मी लावून, त्यापेक्षा माझ्या 10 रुपये पगाराला कापड लावून घ्या काय हा ठीक आहे. आपण लवकर या. हा लवकर येतो. हा? हा. आणि आता हात काढून नका, धरून ठेवायच्या. हा, ठीक आहे. हा, लवकर या. येऊ मग? नाही तर वासंती आंबोल. हा ते फ्रीज पाठवून देतो. हा, म्हणजे आता वासंती बघितलं फ्री पाठवा. बघा लवकर या. हा, विकास बंद सोडे, ह्याच्या बाजूला पट्टा नाही आणि गावाचा विकास करताय. काय साहेब, मी काय म्हणतो माहिती आहे? तुमची परीक्षा संपलेली आहे. हो. बरोबर. अभ्यास करून तुम्हाला कंटाळा आला असणार. खूप कंटाळा आला. एक काम करा, तुम्ही आराम करा, मी बाजारात जाऊन येतो. अरे थांब रे चंद्या, आज मी जाते ना बाजारात. नको. अरे जाते रे. हो, हे मला सोनं पिवळं वाटलं, पण नको. नोकर माणूस असं तुम्ही जायचं काय? अरे जाते रे. समजा बाजारात गेला, आणाल काय तू सांगशील ते आणीन. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, पहिले गेलात ना की 10-12 किलो वांगी घेऊन या. अरे काय गाव जेवण आहे की काय? वांग्याचं भरीत खाल्ला ना, काय टेस्ट लागते माहितीये. आणि पुढे काय की 7-8 किलो मिरच्या पण आणा. आता त्या कशासाठी? पुढे वांग्याचं भरीत मागण्या मिरची लावणार ना, काय टेस्ट लागते बघाल. मग आणि पैसे उरलत ना, 5-6 किलो टोमॅटो पण आणा. आता ते कशासाठी पाहिजे? टोमॅटोची चटणी खाल्लं ना, घाल नुसतं लाल वाटत ना. बघा तुमचं, बघा टोमॅटो चटणी देऊ, त्याच्यामुळे झाले ते. पण मी काय म्हणते, हा. तुझ्यासाठी काय आणू रे? माझ्यासाठी तुम्हाला सांगतो, एखादा तोच घेऊन या, म्हणजे आपला चॅच बुडवला की चुपीत राहिलो. अरे एखादा कशाला, भरपूर आणते ना. हो, त्याला भरपूर आणलं होतं. बुडवीत राहा, चुपीत राहा, काम कोण करणार आहे? आता बाय नको, फटाक बाय नको, तर तोच मला खाऊ दे. तुझं जर असं बरं, त्यापेक्षा आहे ना, मला एकच तो सांग. ठीक आहे. हा, पण नाही बघा ताई साहेब, तुम्ही बाजारात जाताय, पण कोणाच्या रिक्षा जाऊ नका. का रे?
मेला आजकालच्या रिक्षावाला चावट काय झालेला आहे? रिक्षाच्या 2 साठा एवढं बारका आरसा लावतात, मोठा एवढा मधी. अरे तो त्यांच्या आवडीनुसार असतो. कुठल्या आवडीनुसार? आधी टेंग रुटल्या सारखं असं बघणार, मागून बटन दिसायला नको. पुढे बघतोय मागं बघतोय, पुढे बघतोय मागं बघतोय. त्यापेक्षा तुमचं पाच दुकानाला मी चेपून देईन, कोण कोणत्या रिक्षात जाऊ नका. हो चालेल. हा हो. पण लवकर या. हो, हो. हा चला. हो. श्यामसाठी माझं प्रेम आहे, पण आज श्यामला खूपच उशीर झालेला दिसतोय. रमा, अरे हे रमा, काय हा केवढा उशीर? अगं आता उशीर तर होणारच ना. अगं एसटी मध्ये कंडक्टर मी, त्याच्यातच एसटी पंक्चर झाली म्हटल्यानंतर उशीर नाही होणार. तुमची नेहमीच एसटी पंक्चर होते. नेहमीच नाही ग, रस्ते खराब झालेत त्याच्यामुळे असं होतं कधीतरी. पण आता एवढा आलायत ना, तर माझ्यासाठी एक गाणं म्हणा ना. अगं काय रमा, एकतर एवढा थकून आलोय मी आणि तू म्हणतेस माझ्यासाठी एखादं गाणं म्हणा ना. बरं तुझी इच्छा झाली ना तर आपण दोघांनी मिळून एखादं गाणं बोलूया. बरं हो. चला आंब्याच्या वनात बोल चार प्रीतीच्या खिडक्या. चला आंब्याच्या वनात बोल चार चला आंब्याच्या वनात बोलू, चार प्रीतीच्या खिडक्या खोलू. चला आंब्याच्या वनात बोलू, चार प्रीतीच्या खिडक्या खोलू. किती समजावू तुला गमालू, तुझा नवीन अभ्यास चालू. कोणतं गाणं म्हणते बाजारात, किती समजावू तुला गमालू, तुझा आता नवीन अभ्यास चालू. अरे चंद्या, हा? तो बाजारात स्पीकर लागलाय. स्पीकर लागलाय? हो. अरे मेलं पण म्हणणार गाणी नाही ती, म्हणजे काही साहेबांचा आवाज येतो कुठं. किती समजावू तुला गमालू, आणि तुझा आता नवीन अभ्यास चालू. आता हा कोण गावठी संग्राम? भाऊ तुम्ही खाली पॅन्ट दिसली वर शर्ट दिसलीच नाही. काय बारा मला हा बाजारात आलो म्हणजे काय, बाजारात कोणी येऊ नये असं आहे का? मग काय घेतलं नाही तर घेईन मी आता, बाजार उठता उठता घेईन. हा काय संडीला पडलेला असेल तर घ्या. अरे बाबा, तू काय मला भिकारी समजलं नाही काय? मी आपलं विचारलं बस आता. हा काय सर तुम्ही लवकर या ना. हो येते तू जा घरी. हा? हो येते. बाजारात बरं जागा नाही, लवकर या. आणि भाऊ ही इथली जागा सोडू नका काय, नाही तर सावली जाय. हा बरं ह्या जागा ना बाजारात सावली घेता आणणार कुठनं. तू जा घरी. तुम्ही लवकर या ना. हो येते. चालेल. हा या लवकर. भाऊ जागा सोडू नका, सावली जा नाही तर. हा तुम्ही लवकर या. हो येते रे. भाऊ तुम्ही जागेत बघा सावली जायला. अगं रमा, अगं हा कोण होता वेडा? तो वेळ नाही, आमच्या घरचा नोकर आहे चंद्या. अगं काय सांगतेस काय? मग आता आपलं भांडं कुठलं म्हणायचं, तू सगळं घरी जाऊन सांगणार. नाही सांगणार, तसा तो विसरपण आहे. विसर म्हणाय होय. हो. मला वाटलं आता घरी जाऊन तू सगळं सांगतोय की काय. बरं रमा, आता आपण पुन्हा कधी का भेटायचं? उद्याच भेटूया की. अगं काय उद्याच भेटायचं, मला वेळ तर मिळायला पाहिजे ना. बरं तुझी इच्छा झाली ना तर आपण उद्या भेटूया. हो. अच्छा बाय बाय. अच्छा बाय बाय टाटा. आणि उद्या सकाळी भेटा. काय बा आजपर्यंत प्रेम उतू जात आहे ना. अच्छा बाय बाय टाटा. यांच्यावर लक्ष ठेवतो, यांच्या बरोबर भेटायचं तुम्ही. अच्छा बाय बाय टाटा. कोणाला बाय बाय करताय? ए बाबा ए, अरे कशाला उन्हाळ काय किती फिरतोय? त्याचे कामधंदा कर, बापसा तेवढी मदत होईल. तुम्ही मला ओळखू नाही? अरे बाबा गावातला कोणती उंडा पोर असशील, बापसाला मदत करीत फिरू नको, मला लय काम आहे. तारा. हा अगं तारा, अगं हा ग कसला लागला तुला वारा? तुझा अवतार बघून माझं वाजवणार बारा. ही आत्ताची फॅशन आहे. आजकाल फॅशन आहे काय? हो. तरी म्हटलं बापाच्या पॅन्टी एवढ्या महाग कशा झाल्या? हे तुम्ही असं कपडे घालता नाही, आम्हाला असे घालते बघ. पण तारा मी काय म्हणतो माहिती आहे, तसा हा फायद्याचा कलम आहे. ते कसं काय? आता लागणार बघ, नवरीला 10,000ची साडी घ्या, वर काय म्हणणार काय त्याला टिकलीच नाही. नवऱ्याला 10,000 सूट घ्या, त्यापेक्षा आपलं बरं. एकदा हा ड्रेस घालून तू बाजारात जा, आलीस की काढून ठेव, मग मी घालीन, मी आले की काढून ठेवीन, परत तू घाल, आपल्याला काय खर्चच नाही आहे. आणि तुम्हाला जमेल का? जमल म्हणजे त्याला पट्टा त्याला सैल होईल. मग बेल्टला. बेल्ट काय असतं? बेल्ट म्हणजे पट्टा. ज्याला ताप पण हेल्थ पॅड बनवून खाली जाणार, त्यापेक्षा मी नाडा बांधून घेईन. एकदा का गाठ बांधली की ब्रह्मोदयाला पण सुटणार नाही. हा पण तुम्हाला सारखी भेटा येऊ नको. मार्काने बघितली ना मला कामावरून काढतील. हा हो चालेल. बाय बाय. अच्छा बाय हा बाय बाय आधी महत्वाचं आहे. बाय बाय महत्वाचं आहे. श्यामला खूपच उशीर झाले दिसतोय, आज मी याच्यात बोलणारच नाही. रमा, अगं हे रमा, आज तर सॉरी खूप रागवलेली दिसते, पण हिचा रुसवा दूर करण्याची माझ्याकडे एक छानशी युक्ती आहे. तिच्यासाठी एखादं गाणं म्हटलं ना की हिचा रुसवा सहज दूर होतो.
दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे 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 प्यार दे प्यार दे प्यार दे 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 प्यार दे तो म्हणतो माझा पोर दे अरे तो पण घाबरला तिकडे तो मग पोर दे बोलतो आता हा खेळ कसा त्याला उतरून आणला हे काय शोधून नाही का पोर दे करतो का अरे चंद्या हा. पोर दे नाही रे मग प्यार दे पोर दे नाही नाही प्यार दे हो प्यार म्हणजे काय हे मलाही माहित नाही म्हणजे तुम्हालाही माहित नाही भाऊ अजून बाजारात आहे हा, बाजारात म्हणजे मी सामान घेऊन रिक्षानं पाठवून दिलं. तुम्हाला रिक्षा जागा नाही झाली मी म्हटलं एसटीने जाईल होय काय आणि तेवढ्यात माझ्या मित्राचाही फोन आला. तो म्हटला मी तुला भेटायला येतोय. मला दुबईवरून येतोय का काय नाही, बाजूच्याच वाडीतून येतोय. होय ना? येईल इतक्यात येईल. पण भाऊ मी काय म्हणतो माहिती आहे जरा शर्ट नाही बदललं अरे यातले खूप शर्ट आहेत माझ्याकडे. तेव्हा एक कलर फिरून ठेवला अरे या रंगाची 2 आहेत. हा तेव्हाच वास येतो हा? शेंटचा हा सेंट शेंटचा वास येतो मग पण भाऊ बाकीचे काय पण असू दे बाजारात बडखा जागा नाही तुम्ही जागा सोडू नका सावली जाईल अरे तू जा रे घरी. तुम्ही लवकर याल हो, काय येते. येते ना मग बाजार बडखा जागा नाही हरवली सावली आणणार कुठं लवकर आहे तुम्ही तू जा घरी. भाऊ जागा सोडू नका तिथंच थांबा नाही सावली झाली तर कुठे जाणार होती तिकडे तुम्ही लवकर आहे ना हो, येते रे. भाऊ तर जागा सोडू नका सावली झाली ओके रामा, हा नक्की घरी जाऊन सांगणार नाही ना? नाही सांगणार बरं रामा, मला की नाही तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा की अगं तसा नाही, तो मी तुला गाण्यातून विचारतो आणि त्याचं उत्तरही तू मला गाण्यातून द्यायचं बरं हो का? चालेल गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला. गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला. एक मौका दे, मौका दे, मौका दे. एक मौका दे, मौका दे, या गुन्हा माझ्या भोक्याला नाही फास लावून मारला नाव चंदन आहे अरे ह्यानं आमचा दूध उकडला ना मालक मला बडबडले तो भोका देतो तो भोका दे त्याच्या मालकाला पहिला फास लावतो मग त्या भोक्याला बघतो बरोबर अरे चंद्या त्या म्हणतोय ना भोका दे त्याला भोका काढतो बरोबर त्याचा अरे मोका दे नाही रे हं? मोका दे मोका दे हो मोका दे मोका म्हणजे काय मोका म्हणजे चान्स म्हणजे मोका म्हणजे गल्ली मला तर लाजच वाटायला लागली भाऊ अजून बाजारात आहे बाजारात म्हणजे तो माझा मित्र येईल आता. तू इतक्या अरे मला कुठनं येतो येईल आता. इतक्या यायची वेळ झाली त्याची. तुम्ही का म्हणतो हो माहिती बाकी सगळं मरू दे तुम्ही एकदा फक्त जेवायला याल अरे जेवायला कोण नाही म्हणेल, इथं छानच चुकते. पण मी समजा जेवायला आलो हा. तर माझ्यासाठी मेनू काय करणार? तुम्हाला मेनू म्हणजे एवढं आलूचा फटफट बनवी ज्याला मेनूचं नाव ऐकून जेवाय मारा येतोय कशाला कोण पण भाऊ बाकी काय पण असू दे पण बाजारात लय गर्दी आहे तुम्ही जागा सोडलो का सावली जाईल तू लय आता का भाया तू घे बस किती वाटा नुसती वालवाता जातो तिकडे आत्ता का भाया आत्ता का भाया अरे तू जा रे घरी पण भाऊ तुम्ही जागा सोडू नका सावली झालं दुसरा कोणतरी उभा राहिली तर सावली तुम्ही जागा सोडू नका तुम्ही लवकर या हो हो येतो. भाऊ हो जर सावलीचं बघा जागा सोडू नका अगं रमा, आता जो मी गाण्यातून तुला प्रश्न विचारला तो तुला कळला का ग? नाही समजला अगं काय मग तुझा उपयोग एवढं शिक्षण घेऊन? मला की नाही तुझी एक पप्पी घ्यायची. मग ह्या की अगं अशी इथे कुठे घ्यायची ती मला तुझ्या वडिलांच्या समोरच घ्यायची. मग आपलं भांडच कुठे अगं त्यासाठी मी एक छानशी युक्ती शोधून काढली बघ. आता ती कोणती तुझे वडील दिवसभर थकून संध्याकाळी जेव्हा घरी येत असतील हो तेव्हा पाणी आणायला या चंद्या नोकराला पाठवत असतील. हो त्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा बघ. या वेळेला पाणी आणायला तू जायचं आणि इथे गालाला विंचू चावला म्हणून ओरडत यायचं. मी काय करेन, तोंडाने विष ओढणारा डॉक्टर बनून तुझ्या घरी येईल आणि तुझ्या गालाची पप्पी घेऊन निघून जाईल. हो तुम्हीच याल ना नाही तर दुसराच कोणतरी घेऊन जाईल त्या वेळे मीच येईन, फक्त तू मला ओळख म्हणजे झालं. हो मग आता आपली भेट उद्या तुझ्या घरी जा. हो अच्छा बाय बाय तुम्ही जाणार नाही तर दुसऱ्याच कोणतरी पप्पी घेऊन जाय ह्यांच्या पप्प्या घेण्याशिवाय दुसऱ्या लोकांना काय काम धंदा नाही आहे. हे बघा मंडळीनो आपल्या गावामध्ये नवीन डॉक्टर आलेले आहेत. जर कोणाला विंचू चावला तोंडाला विष मारतात फुकोड शेवा घरपोच शेवा नाही तर मेला आमच्याकडे डॉक्टर इकडे इंजेक्शन इकडे इंजेक्शन द्या 2000 द्या 3000 हे आपलं
फुकट सेवा घरपोच सेवा तेवढं लक्षात ठेवा डॉक्टर तिकडे भेटायला लागणार नाही. कोणाच्या तोंडून विश्वास अगं बरं झालं आलीस ती. आपल्या गावामध्ये नवीन डॉक्टर आले. जर कोणाला विंचू चावलं तर तोंडाला विष पडतात. आपण पण जाऊया का त्यांच्याकडे? ए बाय तुला विंचू चावला तर मी वडीन. मला चावला तरी चालेल मला चालला तरी चालेल पण तू त्या डॉक्टर तिकडे नको. हा? त्यांचे आपण लग्न कधी करूया रे? लग्न म्हणजे होऊन दे 2-4 अरे काय पोरं. बोलतोस? अगं गावातलं 2-4 पोरं होऊन दे तयार झालं ना की त्याच्या पटापट आपण पण लग्न करू. मी काय म्हणतो त्याला माहिती आहे काय एकदा का मिरगाचं नक्षत्र चालू झालं की आपण दुसऱ्या दिवशी लग्न करू. तेव्हा का? मिरगाच्या नक्षत्रात काय खर्चच नाही. आता तुला सांगतो आपलं सगळं लाईट वाला माहिती आहे हो. नुसती रात्रभर लाईट लावलं की रात्रभर चिकचिक 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 पण सकाळी उजाडली चिकचिक चिकचिक. त्यापेक्षा बघ एकदा मरगाचं सरकार पडलं आणि काजवं साधारण झाडावर आलं की ह्या झाडावर चिकचिक त्या झाडावर चिकचिक. आता काय काजव्याने का पैसे द्यायचे नाही. मग झाली लाईटिंग आपली. आणि तुला सांगतो आपलं हल्दी येतं म्हणजे ताशेवले हो. आधी येतील मी 7-7:30 आजचा आज आता पियाले की आधी स्वतः असतं 8:30 फुटात ते. त्यापेक्षा बघ एकदा का मिरगाचं नक्षत्र झालं डबक्यात साधारण पाणी लागलं आणि बेडकांच्या साधारण मागं लागलं मागं पाणी पुढं टाकला मागं पाणी पुढं टाकला. बेडकांना काय पैसे द्यायचे नाही. मग आपण पळून लग्न केलं तर? पळून म्हणजे धाप लावून मेल्यावर लग्न करायचं. तसं नाही. त्यापेक्षा आपण हलात लग्न करू. हॉलात काय असतं? पण हलात कसं लग्न करणार? हलात कशी मान घालून लग्न करायचं? हलात अरे अच्छा हॉलमध्ये का? मग हलातच म्हटलं मग हलात कसं लग्न करायचं? मग हलातच का नाही तर हलात कसं लग्न करणार मध्ये? हा आणि ते हनीमूनचं काय? आईला लग्नाचा पत्ता नाही हिला हनुमंत आठवलेला आहे. तू काय हनुमंतची काळजी करू नको. आपण अशा ठिकाणी जाऊया ना तू कधी विचार सुद्धा केला नसेल आणि नाहीच कुठं आपल्याला काय भेटलं तर ह्यांचा वाडा कोणीतरी असं तर बघू मग. हा त्याची तू काळजी कर. हसली काय बघा मला भेटा घेऊ नको सारखी सारखी. हो हा जाता ते हनीमूनचं वाटतं लग्नाचा पत्ता नाही हनीमूनची वाटतं. अच्छा बाय बाय. बाय 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 बाय. मंडळी ही विकासाची कामं करून खूप कंटाळा आला आहे पण चंद्या गेला कुठं? चंद्या अरे ओ, मालक कशाला बोंबलता कशाला? कुठे होता? कुठे म्हणजे तुमचा मी नोकर तुमचं घर सोडून कुठे जाणार आहे काही? नाही मग घरातच होतो. आपली ताईसाहेब कुठे आहे? ताई साहेब तिकडे मागे फोनवर बोलताय. ते पाठीमागे. कसं माहिती आहे हा. तर आपल्या दिवाळात अशी घट्टघट आहेत ना हा. तर इकडे तिकडे रेंज जात नाही अडाकते नेटवर्क मध्ये. मिळत नाही. हा मध्ये अशी अडाकते ते मागे गेल्यात बोलताय. ठीक आहे करून घेऊ. हा घे घे. ओ ताई साहेब काय करायचं ते? बघा माझं नेटवर्क बघा. रमा कुठे होते? पाठीमागे होते. फोनवर विचारा. ठीक आहे संजय हा. मी काय म्हणतो जरा पाणी घेऊन ये ना. पाणी घेऊन म्हणजे तुमचा नोकर आहे मी मला आणायला जावं हो. लगेच आणतो. अरे थांब रे चंद्या, काय आज मी जाते ना पाणी आणायला. नको नको मी आणतो. अरे जाते रे. नको मी आणीन. अरे जाते हो रे. रोज मी आणतो. अरे चंद्या हा. काय भांडताय दोघं जण? तुम्हाला रोज पाणी कोण देतो? तू. मग ह्या म्हणतो की मी आज आणीन म्हणून. तू आणते? हो अरे चालेल आणून दे. नको उद्या पण जाऊ दे आज मी आणतो. हे बघ एवढी लहानाची मोठी गेली हा. बरोबर ना? आजपर्यंत कधी काम सांगितलंच नाही. नाही सांगितलेलं आता तिला कामाची सवय होऊ दे थोडी थोडी. म्हणजे आजच आणून दे. नाही आलं तर आजपासून सुरुवात करू तिला. मग आणू दे माझ्या आपण काय जात आहे आणू दे समजेल तुम्हाला विंचू आवडतं समजेल. बोलायला आपण बाबा, विंचू चावला, चावला. चावला. मग सांगतोय विंचू, चावला का? अरे मी याला वासना गालावर कुठं चावला फटकेली त्याच्यावर नाही ती. हा? अरे लय बुडबुड लागलाय. अरे मी याला चावण्याचा गालावर कुठं चावला मला काय समजेल नाही. हे गालाव म्हणजे वरून पडला अरे पण असेल. पाणी आणा गेलं हांड्यात तोंड बुडवलेलं होतं काय? काय रे वरून पडला असेल. होय काय? हा. याला बघूया. अरे मी याला बघ फुलफुल पण जाग मोठा जाता लय दुखतोय लय दुखतोय. डॉक्टर आणतो. जा जा लवकर लवकर लवकर. हो डॉक्टर डॉक्टर बरं झालं आलं होतं आमचं काही साहेबाला विंचू चावला काय इंजेक्शन घ्या. अहो विंचूच चावलंय ना हा. मग इंजेक्शनची काही आवश्यकता नाही. म्हणजे अहो मी तोंडाने विष उतरवतो. ए बाबा काय भगत बिगत नाहीस ना? अरे बाबा तसं काही नाही, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आणि गालावर चावलाय म्हणजे नाजूक जागेवर चावलाय. नाजूक जागा बदबई नाजूक जागा जागेवरचा विंचू मी सहज उतरतो. मग घ्या तोंड औषध घ्या फक्त अहो, काय तुम्ही घ्या, काय घ्या. काळजी करू नका. एकदा का तोंडात औषध घेतलं ना की मी विंचू सहज अहो उतरतो. लवकर घ्या त्या बोलायला बंद झाल्या एवढा फुलफुल लागलाय घ्या घ्या. बघू कुठे चावलाय. बाबा विंचू उतरला. उतरला ना? विंचू उतरला. ए, चंद्या! विंचू ए, उतरला. चंद्या, विंचू उतरला. हा. ए, चंद्या! ए, चंद्या, विंचू उतरला. ए, चंद्या! अरे, तुला काय झालं? हा? तुला आनंद झाला तुला? ए, चंद्या! बरं राहू ना वा! मला बस उतरला उठला
हो ना विंचू मरू दे पाहिजे म्हणजे अरे मला एवढा आनंद झाला. म्हणजे एवढा आनंद झाला काय साहेब? म्हणजे पॅड खाली पडेपर्यंत आनंद. मग? ते हात दिली. हा. आता विंचू उतरलेला आहे हा. तर मी येतो. हा या या ए, चंद्या हा. ते डॉक्टरांचं नाव विचारलंस? तुम्ही नाही विचारलं नाही. मी त्यांचं नाव आल्याला विचारलं. काय? डॉक्टर मुकचुंबे. डॉक्टर मुकचुंबे. मुकचुंबे मी कोण नाव नाही विचारला. अरे पाटील ऐकलंय, हा. नाईक ऐकलंय, हा. देशमुख ऐकलंय. देशमुख असेल. देशमुख. हा मुख कडून माझं चुंबे कडून मुख लावलं म्हणजे मुख चुंबे असं हा, काय असं झालं. असं. म्हणजे माझी कधी गडबड झाली. गडबड झाली. होय ना हो. पण मी काय म्हणतो हा. ताई साहेबांना मी उतरलेलं हो बरोबर. तुम्हाला झालेला आनंद आज त्या गावात बघितलं म्हणजे असू दे असू दे. पण माझी कामं तशी आहेत, हा, बरोबर? ठीक आहे. माझी भांडी कसं झटकन येतो पण गप्पा माहिती हा, चालेल, चालेल. रमा तुझा अभ्यास कसा चाललाय? हो चाललाय. हो विंचू चांगला बाय 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 भांडी घातला बस टचकन मारणार मागं 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 तुझं बोलून तिथे डॉक्टरला बोलवा काय हा, बोलवतो, बोलवतो. लवकर जा, जा. लवकर बोलवा. अरे लय बोलतो. हो, पाटील. हा. तुझ्या अर्ध्या वाटेत गेलो नाही तोपर्यंत झालं काय? तुम्ही औषध घेतलं ना विंचू चांगला याला चांगला चाललंय ना. हो, हो. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं इंजेक्शनची आवश्यकता नाही. ठीक आहे, ठीक आहे. एकदा तोंडात औषध घेतलं मी सहज विंचू औषध घ्या जरा बोला कमी आले औषध घ्या माहिती माहिती जास्त घ्या जरा एवढं घ्या हा दाखव मी आव, कुठे आव, चावलाय. आव. हो, पाटील. ही काय विंचू उतरायची जागा नाही हो. नाही तर सगळ्यांच्या गालावरच चावतील म्हणजे तुला विंचू सगळ्यांच्या गालावरच चावतील तर माझा विंचू उतरला म्हणजे तसं काय झालं तर आई साहेबांचा गालावर चावला ना का वराडल्या तसा वरवर चढत हा, गेला बरोबर. माझा खाली होता ना झटकन लटवर खाली आला काय म्हणतो? मग चंद्या हा. ते डॉक्टरांचं काय बिल असेल ना देऊन टाक. त्यांचं सगळं आता बिलच करून टाकतो म्हणजे सकाळ राजी शिर्के अरे माझे मित्र होय त्यांचा पुत्र काय म्हणतोस का? या दोघांनी जमलंय सूत्र एवढं जमलंय गोत्र आता भडीला पटापत्र जोडा ना चांगलं. जोडा म्हणजे पोस्टर ह्याचा एसटी कंडक्टर आहे हे काय? मग अरे हा कोण आला? हो हा नाही आहे ही आहे ती ही अरे कितवा होता? तर कृष्णाचा 8 अवतार संपले ना हा. हा 9वा चालू आहे हे काय? पण हा भारीच आहे हो बनणार ना लवकर काय म्हणतोस का? मग अरे चंद्या हा. अरे काय हिचा हा अवतार हिच्यासाठी 2-4 चांगल्या साड्या घे. आम्ही 2-4 घेणार दाबार घे तुम्हालाही करायचंय. होय होय. भांड 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 बिंदास भांड त्यांच्या काय काय म्हणजे कसा प्रत्येक भांडणाऱ्या स्त्रीच्या पाठीमाग हा. तिच्या नवऱ्याचा हात पाहिजे तू भांड भांड तू भांड भांड तर काय झालं माहिती आहे हा. ह्यांचं बाजार जमलं ना बरोबर. तर ह्यांचं बघून बघून आमचं भांडी कशाला जमलं पण तुमचं पण जमतंय. खर्च तुम्हालाच करायचा तो आहे काय मी करतो रे? नक्की कराल हा, नक्की. ज्याला बक्कल लावी तर खर्च काय कराल अरे हो राहू दे रे. होय ना पण आपण हल्दीचं काय करायचं? हळदीचं तुम्ही काय काळजी करू नका मग? आमच्याकडे काय करतात बायका एवढ्या वाटी हलत घेतात बरोबर. त्या सगळ्या बायका त्याच्यात हात बुडवून हा. बायक 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 म्हणजे मला बायक आदलाच लावतोय. मला सांगायचं आपण असं नाही करायचं मग? आपण काय करायचं एक पिंप घ्यायचा बरोबर. त्यात हक्क हळदीचं पोतं वाटायचं जे एवढा गावात येईल त्याला बुडवायचा भार काढायचा बुडवायचा भार काढायचा आपल्या हळदी आणि झोपे आयडी. हात वर करू नका माझं लग्न राहिलं तरी चालेल नाही, नाही, नाही. तुम्ही हात वर करू नका आता सगळं मलाच खर्च करायचा आहे ना. खर्च तुम्हाला करायचा आहे आपण लावून देतो. लोक काय तर लावून द्या पॅन्ट तेवढे पॅन्ट समजा हा. चालेल असू दे काय त्याच्यात काही एवढं मोठं